बांधलेला तो गोल्डन फॉर्च्यून कंपाऊंड आठवतोय का, जिथे उघडपणे घोटाळे चालवले जात होते आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कामगारांना अमानुष मारहाण झाली, असे अहवाल आहेत. परोपकार हा अनेकदा अशा मोठ्या गुन्हेगारी कृत्यांवर पांघरून घालण्यासाठी किंवा राजकीय प्रभाव मिळवण्यासाठी वापरला जातो. हे काही नवीन नाही. हे किरकोळ आरोप नाहीत. US आणि UKच्या निर्बंधांमध्ये स्पष्टपणे आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांच्या मालिकेचा उल्लेख आहे आणि ती $14 अब्ज जप्ती हा आकडाच प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य दाखवतो. प्रेन्स ग्रुपने तर नेहमीच या घोटाळ्यांमध्ये कोणताही सहभाग असल्याचं नाकारलं आहे. त्यांनी बँकिंग, विमानसेवा, रिअल एस्टेट अशा विविध कायदेशीर क्षेत्रांमध्ये व्यवसाय विस्तारलेला आहे. सध्या तरी हे आरोप विदेशी सरकारांचे आहेत. ते कंबोडियाच्या न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत. त्यांच्या व्यावसायिक साम्राज्यात जी विविधता आहे ती त्यांच्या कायदेशीरपणाकडे निर्देश करते असं मला वाटतं. पण एक गोष्ट विचारात घ्या, 2019 मध्ये